राजकीय पक्षही आता माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येणार आहेत। केंद्रीय माहिती आयोगाच्या पूर्ण पीठानं काल ही महत्त्वपूर्ण घोषणा केली। या निर्णयामुळे राजकारणात पारदर्शकता यायला मदत होईल। काँग्रेस, भाजपा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा हे 6 पक्ष माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत सार्वजनिक प्राधिकरणाच्या सर्व अटींची पात्रता पूर्ण करतात, असं मुख्य माहिती आयुक्त सत्यानंद मिश्रा आणि माहिती आयुक्त एम.एल. शर्मा आणि अन्नपूर्णा दीक्षित यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे या सर्व पक्षांनी 6 आठवड्याच्या आत आपापल्या मुख्यालयात लवाद अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देशही केंद्रीय माहिती आयोगाने दिले। माहिती अधिकाराबद्दलची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, असंही आयोगाने स्पष्ट केलं। या राजकीय पक्षांची आर्थिक स्थिती, मिळणाऱ्या देणग्या याबाबत माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली दाखल केलेल्या याचिकांची दखल घेत माहिती आयोगाने काल हा निर्णय घेतला। या निर्णयाचं राजकीय पक्षांनी देखील स्वागत केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आमच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधताना सांगितलं की माहितीच्या अधिकाराच्या कार्यकक्षेत राजकीय पक्षही आले तर पारदर्शकता वाढायला मदतच होईल। राजकीय पक्षांना आरटीच्या कक्षात आणलं तर कुठलीही प्रकारची अडचण नाही, असं आमचं मत आहे। पण राजकीय पक्षाचे काय असते, राजकीय पक्षाच्या आरटीए मध्ये एकंदरीत हिसाब किताब ते मागू शकताय। ते हिसाब किताब इन्कम टॅक्स असतील, कन्सर्न इलेक्शन कमिशन असतील, त्याला सादर होतच आहे आणि ते कोणालाही उपलब्ध करून देण्यात मला वाटत नाही कुठल्या प्रकारची अडचण असेल। दुसरा विषय राहिलेला आहे की विचारधारा काय आहे। तर विचारधारा, पक्षाची पक्षांनी घेतलेल्या अंतर्गत निवडणुका हे सगळं जाहीर करण्यात मला नाही वाटत की कुठल्याही प्रकारच्या पक्षांना अडचण असेल आणि जर असा निर्णय होत असेल तर राष्ट्रवादी पक्षाच्या कुठल्याही प्रकारचा विरोध नाही। महागाई, भ्रष्टाचार, आर्थिक अराजकता यात पुढे असणाऱ्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं जनते